हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आपण आलेलो आहोत वडकीला आणि आपल्या बंगल्याचं काम चालू आहे. अजून पूर्ण झालेलं नाही आहे, पण तरीही व्हिडिओ बनवते. आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या व्हिडिओमधून. पार्किंग अजून झालेलं नाही, त्याच्यामुळे बाहेरच गाड्या लावलेल्या आहेत. आणि हे असा मस्तपैकी डोंगर घाट आहे आणि खूप छान असं नाही का नैसर्गिक असं वातावरण आहे. घरे वगैरे आहेत, अजून एवढं हे नाही. इकडे एक मंदिर आहे बघा, त्या मंदिराचं पण काम चाललेलं आहे. आणि आता पावसाळा सुरू झाला की मग छान असं इकडं कानिपनाथचं मंदिर आहे बघा, वरती दिसते का तुम्हाला? इकडे कानिपनाथचं मंदिर आहे, खिडकीमधूनच आपल्याला कानिपनाथचं मंदिर दिसत आहे. एकदम घाटाच्या शेजारीच आपण जागा घेतलेली आहे आणि तिथं बंगला बांधलेला आहे. आपण अजून बंगल्याचं काम चाललेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अजून काही इकडे घरे वगैरे बिल्डिंग वगैरे अजून झालेले नाहीत. ही खिडकी आहेत बघा, ह्या खिडकीतून खूप भारी वाटणार आहे. आपण ज्यावेळेस तिकडे राहायला येणार आहे त्यावेळेस खूपच छान रील्स काढायला म्हणा किंवा व्हिडिओ काढायला म्हणा. इकडं सूर्य दिसतोय असा खिडकीतून, म्हणजे नाही का सूर्यांचं दर्शन, सूर्यनारायणाचं दर्शन पण होते आपल्याला उठल्या उठल्या. सांगा आता तुम्हाला ह्या व्हिडिओमधून हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. ही रूम आहे बघा आपली, इकडे एक खिडकी आणि इकडे एक खिडकी. ह्या खिडकीतून कानिपनाथचं मंदिर दिसतं आणि इकडून सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे. खूप छान असं बंगला बांधलेला आहे, खूप आवडलेला आहे. फक्त आता कधी राहायला येतो याचीच आतुरता आहे. आणि नाही का ज्यावेळेस काम पूर्ण होईल, ज्यावेळेस फर्निचर वगैरे पूर्ण होईल त्यावेळेस अजूनच खूप छान वाटणार आहे इथं. आणि आजूबाजूचा परिसर पण एवढा छान आहे, त्याच्यामुळे खूपच भारी वाटणार आहे. चला पाहूया अजून आपण इकडे. अजून खूप म्हणजे खूप काम राहिले, अजून 2 महिने तर लागतील काम पूर्ण व्हायला. अजून खूपच काम राहिलेलं आहे. चला इकडे पाहूया आपण. इकडे टॉयलेट बाथरूम आहे बघा इकडे. आणि समोर असं पुढे आले की इकडे किचन आहे. किचन आहे, रूम खूप मोठे आहेत, रूम खूपच मोठे आहेत. इकडे किचन आहे, इकडे आपण किचन वाटा बनवणार आहे. अजून खूप काम राहिलेलं आहे बंगल्याचं. आणि इकडे देवबाप्पासाठी मंदिर बनवणार आहे छोटंसं, खूप छान प्रकारे असं विठ्ठलाची मूर्ती मस्तपैकी असं मंदिर बनवणार आहे. खूप प्रसन्न वाटलं पाहिजे ना. हा आहे हॉल, हा आहे हॉल, हे हॉल आहे. आणि हॉलमधूनच वरती जायला जिना आहे. चला आपण ते पण तुम्हाला दाखवते, जिना पण दाखवते. जिना आहे बघा, आपण वरती चाललेलो आहे. तुम्ही पण माझ्याबरोबर यावरती, आपण पाहूया वरती किती रूम आहेत ते. इकडून आतमध्ये गेलं की समोर पण टॉयलेटसाठी हे बनवले आहे. आणि इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे पण 2 खिडक्या आहेत. इकडून पण कानिपनाथचं मंदिर दिसत आहे आणि खूप छान असा डोंगर पण दिसत आहे. खूप छान वाटणार आहे ज्यावेळेस राहायला गेल्यावरती. हा आपण आता सध्या तरी पावसाळ्यात खूप छान वाटणार आहे इथं, नाही का? असं सगळं हिरवेगार असं निसर्गरम्य वातावरण वाटणार आहे. अजून डेव्हलप नाही आहे इथं अजून, पण हळूहळू होईल. आणि अशी पूर्ण रूम आहे बघा. इकडे खिडकी आहे, त्यामधून रस्ता दिसतोय. तिकडे एक मंदिर आहे बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं की म्हसोबाचं एक मंदिर आहे. ते झाडाखाली गाडी लावली ना आपण 4 व्हीलर, त्याच्या तिथे एक झाड दिसतंय ना, तिथं म्हसोबाचं मंदिर आहे. आणि तिथूनच रस्ता आहे आपल्याला इकडे येण्यासाठी. गड असल्यावानी वाटतंय ना पलीकडच्या साईडला. आणि मोर वगैरे पण असतात, त्यांचे पण आवाज आहे. आणि वाघ पण येतोय, त्याच्यामुळे थोडी भीती पण वाटते. गेट वगैरे करणार होते, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. कॅमेरे वगैरे पण लावणार आहोत. इकडून आल्यावरती इकडे एक बेडरूम आहे बघा. हां, इकडे पण एक टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे ही बेडरूम आहे बघा, ही आपली बेडरूम आहे. इथून पण खूप छान असं डोंगर दिसतोय खिडकीमधून. खूप भारी वाटतंय. आता तरी सध्या काही नाही आहे तिथं, नाही का, पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे पावसाळ्यात खूप छान वाटतं हे झाडे.
अजून एक रूम. इकडे गॅलरी आहे बघा, आपण गॅलरी काढली. खरं तर एका साईडलाच घ्यायची होती गॅलरी, पण समोर घेतली कारण नंतर परत एकाच साईडला नाही का बिल्डिंग वगैरे झालं तर त्या गॅलरीचा काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे समोरच घेतली की जेणेकरून पुढे रस्ता आहे ना, त्याच्यामुळे गॅलरीत दिसेल इकडून. तर नाही तर इकडून बिल्डिंग झाल्यावरती काहीच दिसणार नाही आहे. त्याच्यामुळे चला आता वरती अजून जाऊया टेरेसवरती. इकडे 3 रूम आहेत, खाली 3 रूम आहेत, वरती 3 बेडरूम आहेत, 3 टॉयलेट आहेत आणि 1 बाथरूम आहे. आणि आता जाऊया आपण वरती, टेरेसवरती जाऊया आपण. खूप भारी वाटणार आहे इथं. एवढं भारी वाटतं, असं वाटतं की महाबळेश्वरच आहे का काय. एवढं सुंदर असं हवामान पण खूप भारी आहे. हे बघा आलेलं आहे आपण टेरेसवरती. खूप मोठा बंगला बांधलेला आहे. हे बघा कानिफनाथचं मंदिर आणि सर्व परिसर खूप छान प्रकारे. खूप भारी वाटणार आहे. आतुरता झाली की कधी येतोय आम्ही इकडे नाही का. पण अजून खूप काम राहिलेलं आहे. खूप म्हणजे खूप जास्त तर वेळ फर्निचर वगैरे अजून आहे. खूप म्हणजे खूपच काम आहेत अजून. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला कसं आवडलं का परिसर वगैरे, कसं वाटलं? अजून काम नाही, काम झालं ना पूर्ण मी नक्की दाखवेल. बाय, चला भेटूया.